नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो आणि FLOA हा नेमका काय कार्यक्रम आहे किंवा ही संकल्पना नेमकी कशा पद्धतीने राबवली जाते ह्याविषयी माहिती घेत असतो. तर ह्याच कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये माझ्यासोबत 2 10वीच्या विद्यार्थिनी आहेत, ज्या आपल्याशी आर.जे. चौरे हायस्कूल वाशिम इथून जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची नावं आहेत सानवी दिलीप गणोजे आणि भक्ती सुभाष बांडे. तर ह्या दोघींचे मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या संदर्भातला त्यांचा अनुभव कसा होता हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हाय भक्ती, हाय सानवी. हाय हाय मॅम. कशा आहात दोघी? एकदम मजेत. आता इयर एंडिंग जवळ आलेलं आहे आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुद्धा त्याच्या तारखा कळलेल्या आहेत. सो नेमकं काय आहे भावना? धाकधूक वाटतेय का? काय वाटतंय? कसा चालू आहे अभ्यास? मनात एक दडपण आहेच, पण प्रत्येक विषयावर प्रयत्न आता चालू आहे. अच्छा, बरं. स्वतःच्या 100% देऊन बोर्ड्स मध्ये 100% आणणं हा सध्या आमचा गोल आहे. वा, खूप छान. सध्या शॉर्ट टर्म गोल तोच आहे की बेस्ट पर्सेंटेज मिळवण्याचा प्रयत्न. वा, नक्की. आणि दोघी खूप छान मार्कांनी पास व्हाल याची मला खात्री आहे. तर थँक्यू. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन बद्दल तुम्हाला कधी कळलं? म्हणजे कोणत्या वर्षी कळलं? जेव्हा आम्ही 8th स्टँडर्डला होतो त्यावेळेला आमच्या स्कूलने खूप चांगले एक्सपर्ट दिल्या आम्हाला. त्यांच्याकडून आम्हाला FLOA बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही या FLOA बद्दल घरी सुद्धा डिस्कशन केलं आणि त्यामुळे बिगेस्ट अपॉर्च्युनिटी मिळाली आम्हाला की कुठल्या तरी फॉरेन लँग्वेज शिकण्याची. FLOA मुळे आम्हाला खूप जसं अपॉर्च्युनिटीज पण भेटल्या की आम्ही फॉरेन लँग्वेज मध्ये आमचं करिअर समोर घडू शकू. यासाठी आम्हाला त्यांनी खूप मोठी अशी मदत केलेली आहे. FLOA ला आम्ही यासाठी खूप जास्त थँकफुल आहोत की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. वा, ज्यावेळेला तुम्हाला कळलं की फ्रेंच आणि जर्मन ह्या 2 भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहेत, तर तुम्हाला का शिकाव्याशा वाटल्या त्या? मुळात आपण इंग्रजी, हिंदी, मराठी ह्या 3 भाषा आपल्याला बऱ्यापैकी समजतात, आपण बोलायचा प्रयत्न देखील करतो. मग असं असताना अजून वेगळ्या भाषा शिकाव्या असं तुम्हाला काय वाटलं? ऍक्च्युली फ्युचरमध्ये फॉरेन लँग्वेजला खूप स्कोप भेटेल असं आम्हाला वाटते आहे. लाईक फ्युचरमध्ये फ्रेंच आणि जर्मन लँग्वेजसाठी ट्रान्सलेटर म्हणून आम्हाला जॉबही भेटू शकतो, करिअरमध्ये ऑप्शनही भेटू शकते आणि फॉरेन कंट्रीजमध्ये आम्हाला जायचं ऑपॉर्च्युनिटी पण भेटू शकते. आम्हाला ही लँग्वेज येत असेल तर त्यामुळे आम्ही ही लँग्वेज शिकायचा डिसिजन घेतला होता. आणि मनात एक इच्छा सुद्धा होती की कुठली तरी नवीन फॉरेन लँग्वेज शिकावी त्यामुळे, आणि भविष्यात कधीतरी काम येईलच किंवा कधीतरी उपयोगी पडेलच. वा, मग तुम्ही सांगताय की तुम्ही 8वीला असताना तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती मिळाली. मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळेला कुठल्या गोष्टींची अडचण आली? काही समजायला अवघड गेलं का? किंवा ते ग्रास्प करणं तुम्हाला कशा पद्धतीने सोपं किंवा अवघड कसं वाटलं? सुरुवातीला ग्रास्प करताना डिफिकल्टीज आल्या, पण स्कूल मधल्या जे एक्सपर्ट्स होत्या त्यांच्याकडून आम्ही प्रत्येक गोष्टी क्लिअर करत गेलो आणि त्यामुळे ते इझियर होत गेलं. ऍक्च्युअली मध्ये आम्हाला ज्या डिफिकल्टीज गेल्या त्या आम्हाला आमच्या एक्सपर्ट होत्या स्कूलमध्ये, त्यांच्यामुळे आम्हाला आमचं ते डाऊट क्लिअर आउट झाले. त्यामुळे नंतर आम्हाला डिफिकल्टीज खूप कमी प्रमाणात आल्या. बरं, तुमच्या दोघींच्या किती लेवल पूर्ण झालेल्या आहेत आतापर्यंत? माझी जर्मनची 1st, 2nd आणि 3rd आणि फ्रेंचची 1st आणि 2nd लेवल कम्प्लीट झाली आहे सध्या. आणि माझी जर्मनची 1st आणि 2nd झाली आहे आणि फ्रेंचची 1st, 2nd आणि 3rd झाली आहे. बर, आणि हे शिकत असताना काय अनुभव आले ते सुद्धा मला ऐकायला आवडेल. आणि काही गमती जमती घडल्या का? कारण की वेगळे शब्द आहेत, त्याचे उच्चार वेगळे आहेत, तर ते बोलत असताना किंवा ते तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा इतरांना जेव्हा सांगितलं की ह्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात, त्यावेळेला काही गमती जमती घडल्या का? हे मला दोघींकडूनही जाणून घ्यायचंय. ऍक्च्युली जेव्हा आम्ही स्टार्टिंगला जर्मन लँग्वेज शिकायला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा खूप हसू येत होता, बिकॉज प्रत्येक वर्डचं प्रोनाऊन्सिएशन आपल्या मदर टंग पेक्षा काहीतरी वेगळं असतं. सो त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी मजेशीर गोष्ट व्हायची. लाईक हेलोला हालो, थँक्यूला डंक, लाईक अशा शब्दामुळे आम्हाला समटाइम्स खूप जास्त हसलंही आलं, खूप मजाही आली आणि आम्हाला नवीन प्रोनाऊन्सिएशन शिकायलाही भेटली.
आणि जसं की फ्रेंचमध्ये आपण आता थँक्यूला मेर्सी बोलतो. वेगवेगळं खूप जास्त प्रोनाउन्सिएशन आहे. तर आय एम अ स्टुडंट बोलतो इंग्लिशमध्ये. सो फ्रेंचला याला जे सुई एथोडियंट बोलतात. सो काहीतरी वेगळं आहे. बरं. मग तुम्ही कधी दोघी एकमेकींशी बोलायचा प्रयत्न केला का ह्या भाषेमध्ये? हो, आम्ही एक दोन वेळा आम्ही ट्राय केलं या बोलण्यामध्ये, बट आम्हाला आमच्या बोलण्यावर एवढं हसायला आलं, की आम्ही नंतर ट्राय करायला नाही बघितलं. बरं, बरं. जेव्हा तुम्हाला कळलं, की अशा पद्धतीचा कोर्स आपल्याकडे होणार आहे, तर मग तुम्ही त्याचं प्रिपरेशन सुरू केलं आणि आता ह्या सगळ्याच्या तुम्ही भरपूर पुढे गेलेल्या आहात. तर सुरुवातीची वाटणारी भीती ही आत्ता कॉन्फिडन्समध्ये ट्रान्सफर झाली आहे का? हां, पहिले वाटायचं की आपण काही बोलू शकणार आहे नाही. बट आता थोड्याफार प्रमाणात फ्लुएंट आम्ही बोलू शकतो. आम्हाला या फॉरेन लँग्वेज आम्ही बोलू शकू याविषयी आम्हाला खूप जास्त सध्या कॉन्फिडन्स आलेला आहे. मीन्स आम्ही फ्युचरमध्ये समजा कोणी आम्हाला म्हटलं की तुम्हाला अदर लँग्वेजमध्ये काही बोलू शकाल का? तर तेव्हा आम्ही या गोष्टीसाठी प्रिपेअर आहोत की आम्ही अदर लँग्वेजमध्ये फुल कॉन्फिडन्सने बोलू शकू, लाईक जर्मन आणि फ्रेंच. हां, आणि कमीत कमी किंवा आमचं सेल्फ इंट्रोडक्शन तरी देऊ शकू. वाह! क्या बात है! ह्याच्यावरती काही तुम्ही आता भाषा शिकलात दोन्ही. मग त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करून पाहिले का? किंवा एखादं छोटंसं स्किट असेल किंवा एखाद्या कवितेचं ट्रान्सलेशन असेल किंवा नवीन-नवीन आपल्याला कौतुक असतं ना, की आपली मराठीतलीच बालभारतीची कविता ही जर का जर्मन भाषेत मध्ये बोलली तर कशी वाटेल? तर असे काही एक्सपेरिमेंट कधी करून पाहायचा प्रयत्न केला का? ते सध्या तरी असे एक्सपेरिमेंट आम्ही करून नाही बघितले, बट फ्युचरमध्ये करून बघू. नक्कीच. तर ज्यावेळेला तुम्ही अशी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकताय आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता, त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यांना काय वाटत असतं त्यावेळेला? प्रत्येक पॅरेंट्सला आपले मुलं-मुली जे शिकतायत त्याच्याबद्दल प्राउडच असतो आणि आपले रिलेटिव्हज किंवा जे फ्रेंड्स वगैरे असतात त्यांना सुद्धा काहीतरी नवीन वाटतं की आपली जी फ्रेंड आहे, आपला जो नातेवाईक आहे ते नवीन लँग्वेज शिकत आहे, त्याला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आवड आहे. पण स्टार्टिंगला कसं असते, फ्रेंड्समध्ये जेव्हा आपण सांगतो की बा आपण न्यू लँग्वेज शिकत आहोत, तर ते आपल्याला आधी थोडं मजाक मस्तीमध्ये चिडवतात, आपली मजाक घेतात, बट नंतर तेच आपल्याकडून ती लँग्वेज शिकण्यासाठी प्रोत्साहित होतात आणि ते आपल्याकडून ती लँग्वेज शिकवून घेतात. तर ही गोष्ट मला खूप छान वाटली की बा माझ्यामुळे बाकीच्यांना मोटिवेशन येत आहे की बा ते ती अदर लँग्वेज शिकू शकतात. आणि कोणीतरी आमच्याकडून फॉरेन लँग्वेज शिकत आहे. ही आम्हाला खूप अशी मोठी गोष्ट वाटली की बा आम्ही पण कोणाला काही ना काही मदत करू शकत आहोत, कोणाला तरी शिकवू शकतो. वाह! खूपच छान. तर 10वी नंतर कुठली साईड घेण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर फॉरेन लँग्वेज आता आपण शिकलोच आहोत, तर त्याचा तुम्ही पुढे कसा उपयोग करणार आहात याबद्दल काही ठरवलंय का? सध्या तरी मी 10th नंतर नीट क्लिअर करून मला UPSC द्यायचा ठरवलं आहे आणि त्याचसोबत या लँग्वेजची सुद्धा साथ मी घेणारच आहे आणि काही अपॉर्च्युनिटी मिळाली पुढे तर बघूयात. फ्युचरमध्ये नीट क्रॅक करून एक डॉक्टरची डिग्री घ्यायची तर इच्छा सर्वांचीच असते. मीन्स माझी पण आहे आणि मला समोर माझी अशी इच्छा आहे की मी लाईक जर्मनमध्ये किंवा फ्रान्समध्ये मला इन केस अपॉर्च्युनिटी भेटली तर मी तिथे जाऊन मी तिथच्या लोकांची सेवा करू शकेल आणि त्यांचा मदत करू शकेल. यासाठी मला या लँग्वेजचा सपोर्ट खूप लागणार होता आणि ते मला मदत FLOA ने केली आहे. समहाऊ ट्रान्सलेटर म्हणून जॉब पण मिळू शकतो. नक्कीच. तर अशा पद्धतीचा अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी हा कोर्स सुरू करून दिलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो ऑनलाईन आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत तुमचा अभ्यास सांभाळून, खेळ सांभाळून किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज सांभाळून हा कोर्स पूर्ण केलाय. तर त्याबद्दल तुम्हाला ह्याचे ज्यांनी कोर्स सुरू केला यांना काही वोट ऑफ थँक्स द्यायला आवडेल का? ज्यांनी FLOA ला सुरुवात केली, मीन्स फॉरेन लँग्वेज शिकवायला ज्यांनी सुरुवात केली त्यांना आमच्यासारख्या थाउजंड्स ऑफ स्टुडंट्सचा खूप थँक्यू, म्हणजे थँकफुल राहणार आहोत आम्ही त्यांना. त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही फॉरेन लँग्वेज शिकू शकू आणि आम्ही आमच्या करिअरमध्ये त्या लँग्वेजचा खूप मोठा असा उपयोग करून घेऊ शकणार आहात. आणि घर बसल्या मुलांना फॉरेन लँग्वेज शिकता येतं, त्यांना कुठे जाण्याची गरज आहे. घर बसल्या सगळ्यांना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय शिकता येतो. त्यामुळे खूप त्यांचे थँकफुल आहोत आम्ही. नक्कीच. तर जे कोणी आता आपल्याला सगळे श्रोते ऐकतायत
तर यांना काही सल्ला द्यावासा वाटतो का की अशा पद्धतीची फॉरेन लँग्वेज शिकण्याचा चान्स आपल्याला खूप छान पद्धतीने मिळतो आहे, तर तुम्ही ती शिकली पाहिजे किंवा काय, या संदर्भात तुम्ही दोघी जणी काय सल्ला द्याल आपल्या सगळ्या श्रोत्यांना? हा, ज्यांना इच्छा आहे प्रत्येक जणांनी शिकावं असंच नाही, बट कोणाला तरी इच्छा असते त्यांनी शिकावंच. कमीत कमी बेसिक कन्व्हर्सेशन तरी कुठल्या तरी भाषेत, कुठल्या तरी फॉरेन लँग्वेज मध्ये आपल्याला यायला हवं. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट अपॉर्च्युनिटी FLOA सर्वांना बेस्ट प्लॅटफॉर्म हा आहे. FLOA मध्ये असं कोणतंच बंधन नाहीये किंवा की आता ही लँग्वेज कोणी टीनेजर और स्टुडंट शिकू शकेल. FLOA अशी पण ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की ते अडल्ट सुद्धा फॉरेन लँग्वेज शिकू शकेल. तर ही ऑपॉर्च्युनिटी बाकीच्यांनाही खूप मदत करू शकते. फ्युचर मध्ये सर्वांना हे खूप महत्वपूर्ण ठरू शकते. ग्रेट ग्रेट. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जाता जाता शेअर करायचं आहे का, काही सांगायचं आहे का, काय आवडेल का बोलायला? आम्हाला आमचं सेल्फ इंट्रोडक्शन द्यायला आवडेल फ्रेंच मध्ये. अरे वा, क्या बात है. नक्कीच. पहिले कोण देतंय? मी भक्ती देते ओके. फ्रेंच मध्ये. बोंजूर, जे m'appelle भक्ती. I cuisine Ans, je suis indienne, je viens d'India, j'habite à Karanja, je suis étudiante, je parle 6 langues, j'aime lire. Merci. वा, क्या बात आहे. आता तू याचा अर्थ आपल्याला मराठीत पण सगळ्या श्रोत्यांना एकदा सांगशील अशी तुला विनंती आहे. कारण ऐकायला ते छान वाटलं पण समजलं काहीच नाही. ओके. सर्वात पहिले बोंजूर म्हणजे हॅलो, हा. जे m'appelle भक्ती म्हणजे माय नेम इज भक्ती. जे क्वीन्स आन्स म्हणजे आय एम 15 years old. बर. जे सुई इंडियन म्हणजे आय एम अ इंडियन. जाबित आ कारंजा मीन्स आय एम फ्रॉम कारंजा. जे सुई इथोरियन मी आय एम अ स्टुडंट. आय लाईक रिडिंग म्हणजे जेम लीड. अँड देन ऍट लास्ट मेर्सी म्हणजे थँक्यू. बर बर, क्या बात आहे. खूपच छान. सानवी, आता तू काय सांगशील? मी जर्मन मध्ये माझं इंट्रोडक्शन देईल. Hallo, ich heiße Sanvi Ganoze. Ich komme aus Indien. Ich wohne in Karanjaland. Ich bin 15 Jahre alt. Ich mag ich zu lesen. Ich spreche Marathi, English, German, Hindi, Sanskrit and French. Thank you. वा वा वा. खूपच छान आणि खूप गोड सादरीकरण केलं तुम्ही दोघींनी आणि फार छान वाटलं. म्हणजे तुमचं हे सादरीकरण ऐकून अनेकांना ही इच्छा झाली असेल की आपणही या दोन्ही लँग्वेज शिकाव्या आणि आपल्यालाही असं बोलता यावं. इतकं छान आणि गोड वाटलं तुमच्या दोघींचंही हे तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन वेगवेगळ्या भाषेंमध्ये. खूपच छान. थँक्यू सो मच. खूपच छान. सानवी आणि भक्ती, तुम्ही दोघी आज वाशिमहून आमच्याशी जोडल्या गेलात आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही दोन्ही लँग्वेज शिकता आहात किंवा शिकलेल्या आहात आणि त्याचा प्रत्यय सुद्धा खूप छान आम्हाला आला. तुम्ही दोन्ही भाषांमध्ये खूप छान सादरीकरण करून दाखवलं आणि मुळात 10वीला असताना सुद्धा वेळात वेळ काढून तुमच्या सगळ्या अभ्यासाच्या गोंधळातून आमच्याशी आज तुम्ही संवाद साधला. त्याबद्दल तुमच्या दोघींचे मनपूर्वक आभार. खूप छान तुम्ही 2 भाषा शिकता आहात, तर त्या अशाच पुढे घेऊन जा. तुमच्यामुळे अजून लोकांना प्रेरणा मिळू देत वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आणि मुख्य म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप छान मार्क मिळवा अशाच सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. For giving our introduction on this platform. नक्कीच, आम्हाला पण खूप छान वाटलं. एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या 2 छोट्या बहिणी काहीतरी वेगळं शिकतायत याचा खूप आनंद झाला मला. नक्कीच पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, आता आपण गप्पा मारल्या FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये 2 विद्यार्थिनींशी. एक म्हणजे सानवी गणोजे आणि दुसरी भक्ती बांडे. ह्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या होत्या RJ चौरे हायस्कूल वाशिम इथून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.